दर दिवशी आपण असंच म्हणतो, पण मी जेव्हा कोर्स केला ना तर मी अगदी 1-1.5 महिनाच फक्त कोर्स केलेला, ऑनलाईन शिबिर केलेलं. पण त्या ऑनलाईनमध्ये कसं होतं की कंपल्सरी सरांच्या भीतीने उठायचंच की नाही, जर अटेंड केलं तर सरांची त्याच्यावर धमकी येत असते की आज स्क्रीनशॉट काढून टाकत असतात सर आणि एवढेच प्रेझेंट होते, नाही त्यांना मी उद्यापासून रिमूव्ह करून टाकणार म्हणून. त्यामुळे मी अगदी उठायचीच, म्हणजे वेळेतच उठायचे आणि करायचे. तर माझी सर्वांना फक्त एकच विनंती आहे की जर तुम्ही ऑनलाईन शिबिर जर अटेंड केले तर तुमचे जे काही आता शंका मनामध्ये राहिलेल्या आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की माझे प्रत्येक शंकेचं समाधान झालेलं नाही, तर त्यात कितीतरी लोक असतात, तर सगळेजण प्रश्न विचारत असतात, तर बरोबर आपले पण प्रश्नाचं उत्तर त्यातनं मिळत असतं. किंबहुना आपल्याला कधी कधी तर प्रश्न सुद्धा विचारावा लागत नाही. पण म्हणजे आता कसं झालं की हा कोर्स पण होता, त्यामुळे मग हा कोर्सच्या ज्या काही प्रोसेस होत्या, म्हणजे सरांचा पण एक प्रामाणिक प्रयत्न होता की जे काही आहे ते सर्व तुम्हाला द्यायचं, सगळ्या प्रोसेस तुमच्याकडनं करून घ्यायच्या, आपल्याकडनं करून घ्यायच्या. त्यामुळे सर इतके आपल्याला वेळ देऊ शकला नाही गोलार सर. पण जे ऑनलाईन शिबिर असतं ना तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं, मला नाही वाटत म्हणजे आपण प्रश्न नाही विचारला तरी आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान सर करत असतात आणि खूप छान, खूप म्हणजे खूप माहिती देत असतात. आपण एकीकडे आपण योगा प्राणायाम चालू असतं तेव्हा सरांची माहिती सांगणं चालू असतं आणि सर कंपल्सरी करूनच घेतात. म्हणजे मी एकाच महिन्यामध्ये, मी अगोदर जेव्हा करत होती तर मी 11 सूर्यनमस्कार पर्यंत सुद्धा कधी गेलेले नव्हते, पण मी 61 सूर्यनमस्कार करायला लागले होते. आणि मी जर रेग्युलर केलं असतं तर मी 15 दिवसामध्ये मी 108 करणारच होते, म्हणजे मी ठरवलेलंच होतं. पण माझ्या जरा वेळेमुळे प्रश्न आला म्हणून मी जॉईन नाही करू शकले. तर सर्वांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी जेवढ्यांनी आता कोर्स केले सगळ्यांनी जॉईन व्हा आणि रेग्युलर योग प्राणायाम करा आणि नंतर मग त्याचा रिझल्ट बघा. सगळ्या मावशी तिकडच्या सगळ्यांनी करायचं आहे.